नमस्कार, मी अमृता. तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आहे अमृता पातळे ब्लॉग या माझ्या यूट्यूब चॅनेलवर. आज मी तुम्हाला घेऊन चालली आहे कासवाच्या गावाला. ऐकायला नवल वाटलं ना, पण हे खरं आहे. कोकणामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात असं एक गाव आहे ज्याला कासवाचं गाव म्हणून ओळखलं जातं आणि याच वेळाच गावी आज मी तुम्हाला घेऊन चालली आहे. या गावाला कासवाचं गाव का बोलतात हा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर याचं असे की या वेळाच गावी फेब्रुवारी ते एप्रिल या दरम्यान कासव महोत्सव आयोजित केला जातो आणि हाच महोत्सव बघण्यासाठी आज मी चालली आहे. तर वेळाच या गावी जाण्यासाठी मी प्रवास चालू केला तो मुंबईवरून. आता मी मुंबईवरून संध्याकाळी 6 वाजता निघाली आहे. येथे पोहोचण्यासाठी 5 ते 6 तासात आपण बाय रोड पोहोचतो. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आता सकाळचे 7 वाजले आहेत आणि या घरी मी थांबलेली रात्री आणि आता मी चाललो होते वेलास बीचवर. तर गावातून हा वळणाचा 10 ते 15 मिनिटाचा रस्ता आपल्याला घेऊन जातो ते समुद्र किनाऱ्यावरती. या रस्त्याने जाण्याची मजा तर काही औरच. रस्त्याच्या दुतर्फा असणारे हे टुमदार कौलारू घरं आणि त्याच्या मागे असणारी नाडी फोफडीची वाडी आणि यामधूनच या रस्त्याची मजा घेत आपण पोचतो ते किनाऱ्यावरती. जर तुम्ही या गावात येत असाल तर येथे या घरांमध्ये तुमची राहण्याची आणि जेवणाची उत्तम सोय होईल. तर रत्नागिरी जिल्ह्यात वसलेलं हे वेलास गावचं सकाळचं सौंदर्य मनाला अगदी भुरळ घालते आणि ते खूपच मस्त वाटतंय. इथे बीचवर जाण्याआधी आपल्याला एंट्री आहे वनविभागातर्फे आणि याची फीज आहे ती 100 रुपये प्रति माणूस. आपल्याला तिथे फीज एंट्री करून पुढे जायचं आहे. तर हा जो परिसर आहे तो पूर्णतः सुरूच्या झाडांनी भरलेला असतो, पण सध्याची परिस्थिती अशी आहे की आता आलेल्या रिसेंटली सायक्लोनमुळे खूप सारी झाडं अशी उलमडून पडली आहे आणि पूर्वी जो परिसर इथे पूर्ण सुरूच्या झाडांनी घनदाट असा भरलेला होता तो पूर्ण असा ओसाड वाटतोय. तुम्ही तर वेलास टर्टल फेस्टिवल ज्या बघण्यासाठी मी इथे आलेली आहे त्याची सुरुवात माझ्या मागे झालेली आहे. मुंबई पुण्याहून अनेक पर्यटक आणि निसर्गप्रेमी हा फेस्टिवल बघण्यासाठी आलेले आहे. लोकांची गर्दी होते, तर मला पण आता लवकर जायचंय. पण बास्केट चेक करू. बास्केटमध्ये पिल्लं आलेली असतील तर साधारण त्यांना 30 ते 25 मीटर अंतरावर सोडू. तिथे बॅरिकेड लावलेले आहेत. बॅरिकेडच्या बाहेर सर्वांनी थांबायचं आहे. फक्त VIP पिल्लं आहेत ते आतमध्ये थांबतील. पिल्लं पाण्यात गेल्याच्या नंतर 10 ते 20 मिनिटं कोणीही पाण्यात जाऊ नये, कारण का पाण्याच्या लाटेमध्ये आपल्या पायाखाली मरू शकतात. सर्वांनी आपले कॅमेरा आणि मोबाईलचे फ्लॅश बंद ठेवायचे आहेत. सर्वांनी ऐकलं? हो. तर मित्रांनो, आता आपण पाहिलं की इथे अंडी ठेवलेली होती प्रत्येक टोपल्यांमध्ये आणि काही टोपली ओपन केली ज्याच्यामध्ये अंडी नाही भेटली, पण हो एका टोपलीमध्ये आपल्याला कासवं दिसली आहेत. तर आता त्या कासवांना घेऊन समुद्रामध्ये सोडायला चाललो आहोत. तर इथेही अनेक पर्यटकांची गर्दी. मुंबई पुण्यावरून खूप सारे पर्यटक निसर्गप्रेमी हे कासव टर्टल फेस्टिवल बघायला आलेले आहेत. तर आता ही अंड्यातनं बाहेर आलेली कासवं समुद्रात जाण्यासाठी सक्षम झालेली आहेत. तर त्यांना आता आपण घेऊन आलो आहोत ते किनाऱ्यावरती अशा प्रकारे ही जागा सुरक्षित केली जाते जेणेकरून या कासवांच्या मार्गामध्ये काही अडथळा येऊ नये. तर लोकांना जे आलेले पर्यटक आहेत त्यांना बाजूला उभं करून एक जागा सुरक्षित करून इथे हे कासवं एक एक करून थोडंसं अंतर ठेवून सोडली जातात आणि हे कासवं अशा प्रकारे एक मार्गी दुडू हळूहळू समुद्रात प्रवेश करतात आणि हाच सोहळा म्हणजेच कासव महोत्सव.
तर मित्रांनो, हे कासव समुद्रात सोडण्याची प्रक्रिया दिवसातून 2 वेळा केली जाते, सकाळी 6 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता. जर तुम्ही येथे कासव बघण्यासाठी येत असाल तर किमान 2 दिवसाची सुट्टी काढून या, जेणेकरून जर तुम्हाला पहिल्या दिवशी कासव पाहायला नाही मिळाले तर दुसऱ्या दिवशी तुम्ही नक्की पाहू शकता. आणि याच दरम्यान इथे आजूबाजूला असलेले पर्यटन स्थळं जसे की बाणकोट किल्ला आणि हरिहरेश्वर हे देखील तुम्ही 2 दिवसात बघू शकता. बेलास गाव हे कासवांचं गाव म्हणून ओळखलं जातं आणि इथे कासवांचं संवर्धन करण्यासाठी हे टर्टल फेस्टिवल हा उपक्रम इथे राबवला जातो आणि तोच बघायला आता आपण आलेलो. आणि तो तुम्ही पाहिलं असेल की छोटी छोटी कासवं जी आत्ताच अंड्यातनं निघालेली त्यांना आपण त्यांच्या घरी जाताना पाहिलं. तर मित्रांनो, आता अर्धा तास झालेला आहे कासव पाण्यात जाऊन, ती नक्की आपल्या घरी पाण्यात गेली असतील आणि आता मी मजा घेते आहे ती वेळासच्या समुद्रकिनाऱ्यावरची. आणि यानंतर आपण भेट देणार आहोत ते कासव मित्र मोहन उपाध्याय यांना आणि त्यांच्याकडून आपण या कासव महोत्सवाची आणि या कासव संवर्धनाची माहिती घेणार आहोत. तर ही लाख मोलाची माहिती ऐकण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, आता आपण आहोत ते कासव मित्र मोहन उपाध्याय यांच्या सोबत, ज्यांच्या डोक्यात ही कल्पना आली कासव संवर्धनाची. तर जाणून घेऊया त्यांच्याकडूनच. तर काय सांगाल, कशी कल्पना म्हणजे तुम्ही राबवली? 2002 साली चिपळूणची एक संस्था आहे सह्याद्री निसर्ग मित्र, या संस्थेचे काही मेंबर इथे पांढऱ्या पोटाच्या समुद्री गरुडावरती अभ्यास करायला आले होते. आणि तेव्हा पहिल्यांदा त्यांना किनाऱ्यावरती काही अंड्याची रिकामी सालं मिळाली. त्यांनी गावात चौकशी केल्यावर त्यातले एक व्यक्ती त्यांना बोलला की इथे समुद्री कासवं येतात, अंडी घालतात आणि आम्ही गावातली लोक ती अंडी चोरतो, स्वतः खातो, बैलांना खायला घालतो आणि त्यानंतर आसपासच्या गावात जाऊन ती विकतो. तर तिथे मग त्यांच्या लक्षात आलं की काहीतरी एक वेगळं काम इथे उभं राहू शकतं. म्हणून बाकीच्या राज्यांमध्ये जिथे समुद्री कासवांचे प्रकल्प होते त्यांच्याकडनं त्यांनी माहिती घेतली आणि त्यानंतर ह्या उपक्रमाला त्यांनी सुरुवात केली. 2002 साली हा प्रकल्प सुरू झाला आणि 2003 सालापासून मी त्या संस्थेचा सभासद होऊन त्या कामामध्ये त्याची सुरुवात केली. मग हे तुम्ही बेलास तेव्हापासून चालू केलंय. आणि यांचं कासवांचं जे लाईफ सायकल आहे ते कसं असतं? साधारण नोव्हेंबर ते मार्च या काळामध्ये मादी कासव रात्री किंवा पहाटेच्या वेळेला भरती रेषेच्या बाहेर पाण्यात नाही येते आणि सुख्या वाळूमध्ये साधारण 1 ते 1.5 फुटाचा खोल खड्डा करते आणि ज्याच्यामध्ये एका वेळेला ती 80 ते 150 पर्यंत अंडी घालते. त्यानंतर साधारण 45 ते 55 दिवसांमध्ये, थंडीचा काळ असेल तर 60 दिवसांनी ती अंडी उगतात, त्यातनं पिल्लं बाहेर पडतात आणि समुद्राच्या दिशेला स्वतःहून चालत जातात. पाण्यात गेल्यानंतर सुद्धा त्यांना असंख्य धोके असतात. समजा मादी किनाऱ्यावरती अंडी घालायला आली तर त्यावेळेला पूर्वी माणसं ही अंडी खात होती, त्याचप्रमाणे तिथे असलेले कोल्हे कुत्रे असतील किंवा तिथले डुकरं असतील, ही सुद्धा वासावरती मादीने अंडी कुठे घातली आहे ते ओळखायचे, खड्डा उकरायचे आणि जिथपर्यंत तोंड जाईल तिथपर्यंत ते अंडी खाऊन टाकायचे. खड्डा तसाच उघडा राहिल्यामुळे तिथे कधी वातावरण निर्मिती झालीच नाही, तापमान तिथे तयार झालं नाही, त्यामुळे त्या बाकीच्या अंड्यांमधनं सुद्धा कधी पिल्लं बाहेर पडली नाहीत. एकदा पिल्लं बाहेर पडली, समजा माणसापासून वाचली, प्रेडेटरपासून वाचली, पिल्लं समजा बाहेर पडली तर ती त्याच्या घरट्यापासून पाण्यापर्यंत जोपर्यंत अंतर कापतात त्या अंतरामध्ये तिथले रात्रीच्या वेळेला खेकडे त्यांना खातात. सकाळची वेळ असेल तर खेकड्यांबरोबरच हवेत उडणारे पक्षी त्यांना खातात. एकदा ते पाण्यामध्ये गेले की त्या पाण्यामधले मोठे मासे त्यांना खातात. हळूहळू ती मोठी व्हायला लागली की कोळ्यांच्या जाळ्यांमध्ये अडकणं, कोळ्यांच्या बोटींना आपटून त्यांच्या पाठींना तडे जाणं किंवा त्यांच्या बोटीला जे फॅन ब्लेड्स असतात किंवा इंजिन लावलेलं असतं त्याचे जे फॅन्स असतात तर त्याच्यामुळे सुद्धा त्यांचे पंख कापले जातात. जे आता तेलाचे तवंग आपण पाण्यावरती तरंगताना बघतो, ऑइल स्पिल आपण त्याला म्हणतो, तर त्याच्यामुळे सुद्धा हे पाण्यात जरी कासव राहत असलं तरी ते त्याचं डोकं पाण्यातनं बाहेर काढतं आणि हवेतून श्वास घेतं. अशा वेळेला तेलाचे तवंग जे पाण्यावरती तरंगतात ते त्याच्या नाकामध्ये जातात, गुदमरून त्यांचे मृत्यू होतात. गेली काही वर्ष आपण बघतोय की आपल्याला शासनाने सांगितलेलं आहे की प्लास्टिकचा वापर टाळा. प्लास्टिकच्या ज्या ट्रान्सपरंट कॅरी बॅग किंवा पांढऱ्या रंगाच्या बॅग असतात त्या पाण्यात ज्या वेळेला तरंगतात तर त्यावेळेला जेलीफिश सारख्या त्या दिसतात आणि ह्या समुद्री कासवांचं जेलीफिश हे आवडतं खाणं. जेलीफिश समजून ते प्लास्टिक खातात आणि त्याच्यामुळे सुद्धा त्यांचा मृत्यू ओढावतो. 1000 पिल्लं ज्या वेळेला पाण्यामध्ये जातात त्यातलं एकच जिवंत राहतं, 999 पिल्लं मरतात. म्हणून आपण हे कन्झर्वेशन करतो. मग ह्या कासवाचं महत्व नक्की काय आहे तर त्याच्या अख्ख्या जीवनामध्ये ते ह्या समुद्रात असलेलं शेवाळं खातं, समुद्रामध्ये मेलेले मासे, मेलेले जलचर प्राणी खाऊन पाणी स्वच्छ ठेवायचं काम करतं आणि त्याचबरोबर जेलीफिशची संख्या नियंत्रित करतं. जगामध्ये एकूण समुद्री कासवाच्या 7 प्रजाती आढळतात. त्याच्यापैकी ग्रीन सी टर्टल ही प्रजात शाकाहारी मानली जाते आणि ती समुद्री शेवाळं
आणि गवत खातं. एका विशिष्ट मर्यादेपर्यंत गवत खाऊन माशांना अंडी घालायला ती जागा तयार करून देतात. त्याच्यामुळे निसर्गामध्ये असलेला त्याचा हा जो काही भाग आहे हा फार महत्वाचा आहे, जेणेकरून ती जी एक निसर्गाचं चक्र किंवा ती सायकल आहे तर तो समतोल राखण्यासाठी कासव आपल्याला गरजेचं आहे. आणि त्यांचा प्रजनन जो काळ असतो तो कधीपर्यंत असतो? साधारण नोव्हेंबर पासून मार्च पर्यंत ह्यांचा अंडी घालण्याचा काळ असतो. पण गेली 2 वर्ष आपण एक शब्द सातत्याने ऐकतोय, वातावरणात बदल होतोय, ग्लोबल वॉर्मिंग होतंय, तर कुठेतरी तो काळ पोस्टपोन झाला, पुढे गेला आणि आता डिसेंबर पासून एप्रिल पर्यंत आपल्याला ह्या समुद्री कासवांची अंडी सापडतात. म्हणजे पर्यटन जर यायचं असेल तर ते डिसेंबर ते नाही, डिसेंबर ते एप्रिल पर्यंत हा माद्यांचा अंडी घालायचा काळ. अंडी घालून झाली की 45-55 दिवसांनी ती उगतात आणि मग जशी अंडी मिळतील त्याप्रमाणे ती उगतील. तसं त्या वर्षाला तिथला कासव महोत्सव म्हणजे त्या समुद्री कासवांच्या पिल्लाला बघण्यासाठी लोकांना आमंत्रित करणं, ते कधी फेब्रुवारी कधी मार्च मध्ये सुरू होतं की त्याच्या काळानुसार ठरवला जातो. आता यावर्षी कासवांना सॅटेलाइट ट्रान्समीटर लावण्यात आले, तर त्यामागचा उद्देश काय आहे? यावर्षी ह्या प्रकल्पाला 20 वर्ष झाली. गुजरातमध्ये, कर्नाटकामध्ये किंवा केरळामध्ये गेली 30 ते 35 वर्ष असं संरक्षण संवर्धनाचं काम चालू आहे. पण ज्या पद्धतीत आपण हे काम लोकांपर्यंत आणलं, जनजागृती केली, त्याच्यामुळे पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये अशा 5 माद्यांना ट्रान्समीटर बसवायची परवानगी केंद्रातून आपल्याला मिळाली. त्याच्या मागचा उद्देश असा आहे की अंडी घालून झाल्यानंतर ही मादी कासव कुठे जाते, कुठपर्यंत प्रवास करून पुढच्या वर्षी अंडी घालायला परत येते, याचा अभ्यास त्यातून आपल्याला होणार आहे. आणि त्याचबरोबर पूर्व किनारपट्टीवरती ओरिसा राज्यामध्ये पूर्वी सॅटेलाइट ट्रान्समीटर बसवलेल्या ज्या माद्या होत्या त्या श्रीलंका वगैरे ह्या भागांमध्ये फिरून परत अंडी घालायला त्याच ठिकाणी गेल्या होत्या. पण त्या कधीही पश्चिम किनारपट्टीवरती आलेल्या आपल्याला अभ्यासात मिळालेल्या नाहीत. पण आपल्या पश्चिम किनारपट्टीवरती ज्या माद्यांना ट्रान्समीटर बसवले त्या पूर्व किनारपट्टीला जातात का, त्याचाही अभ्यास आता होईल. आणि जर तसं नाही झालं तर पूर्व किनारपट्टीवरती असलेलं कासवांचं पॉप्युलेशन आणि आपल्या पश्चिम किनारपट्टीवरती असलेलं पॉप्युलेशन हे पूर्णपणे वेगळं आहे, हेही आपल्याला समजेल. त्याचबरोबर आपले जे ट्रान्समीटर आता आपण बसवलेले आहेत हे थोडेसे ऍडव्हान्स आहेत. त्याच्यामध्ये आपली मादी कासव किती खोल पोहते, किती खोलावरती ती रेस्ट करते याची माहिती सुद्धा आपल्याला मिळणार आहे. आणि येत्या 2 वर्षांमध्ये आपल्याला ह्या कासवाचा पूर्ण प्रवास उलगडणार आहे. त्याच्यामुळे जे ट्रान्समीटर बसवले त्याचा बॅटरी बॅकअप पुढचे 2 वर्ष आपल्याला राहील आणि 2 वर्षामध्ये ह्या कासवांचा किती प्रवास होतो त्याची माहिती आपल्याला मिळेल. तर हे ट्रान्समीटर कधी बसवले गेले आणि आतापर्यंत म्हणजे काही तुम्हाला माहिती मिळाली आहे का याबद्दलची? 24 जानेवारी ते 26 जानेवारीच्या काळामध्ये वेळास आणि आंजर्ले अशा 2 गावांमध्ये आपण 2 माद्यांना सॅटेलाइट ट्रान्समीटर बसवले. पैकी पहिली जी मादी ट्रान्समीटर बसवली गेली वेळासमध्ये तिचं नाव आपण प्रथमा असं ठेवलं. आणि आजच मिळालेल्या माहितीप्रमाणे गुजरातची बॉर्डर क्रॉस करून 330 किलोमीटरचा प्रवास तिने पूर्ण केलाय. आणि दुसरी मादी जी आपण आंजर्ल्यामध्ये ट्रान्समीटर लावला तिचं नाव आपण सावनी असं ठेवलं होतं. तर ती मादी सध्या डहाणूच्या भागात पोहते आहे. पण त्या मादीनी जो ह्या कासवांच्या बाबतीत अभ्यास बाकीच्या देशांमध्ये झालेला आहे की एक मादी कासव अंडी घालून गेल्यानंतर 15 ते 30 दिवसांनी पुन्हा अंडी द्यायला त्याच सीझनमध्ये येते, तर पुराव्यानिशी ते आपल्याला सिद्ध त्या मादी कासवांनी करून दिलं. ज्या मादी कासवांनी आंजर्ल्यामध्ये अंडी घातली होती तिने बरोबर 30 दिवसानंतर केळशीमध्ये येऊन पुन्हा अंडी घातली. आणि उरलेल्या ज्या 3 माद्या आपण गुहागरमध्ये सॅटेलाइट ट्रान्समीटर बसून सोडलेले आहेत त्यातल्या तिसरीचं नाव वनश्री असं आहे, चौथीचं नाव लक्ष्मी असं आहे आणि 5वीचं नाव रेवा असं आहे. तर त्या बाकीच्या सगळ्या माद्या ह्या सिंधुदुर्गच्या दिशेला सध्या पोहत आहेत. अच्छा, म्हणजे आपण 30 दिवसानंतर मादी येऊन परत अंडी देते, तर हे सिद्ध झालेलं आहे. ओके, मग आता आपण ज्यांना ते सॅटेलाइट लावले तर आतापर्यंतचा हा रिपोर्ट होता आणि 2 वर्षानंतर आपल्याला कळेल की यांचा पूर्ण प्रवास आणि जो तुमचा उद्देश होता त्याबद्दलची माहिती मिळेल. तर नक्की आम्ही उत्सुक आहोत की 2 वर्षानंतर याचा काय रिपोर्ट मिळेल तो. नक्कीच आमच्या बाबतीतही तसंच आहे की उत्सुकता आहे, कारण पश्चिम किनारपट्टीवरती पहिल्यांदा असा उपक्रम झालाय. त्याच्यामुळे 2 वर्ष काय काय प्रवास आणि काय काय माहिती आपल्याला ही कासवं देतात तर ते आपल्याला बघायचंच आहे. तर तुमच्याबद्दल मी ऐकलंय तुम्ही आधी मुंबईला खूप चांगला जॉब करत होता, वेल एज्युकेटेड आहात आणि ते सोडून तुम्ही गावी आलात आणि ही संकल्पना तुम्ही ते राबवली, तर हे म्हणजे कसं काय मनात आलं? माझं जन्म शिक्षण मुंबईचं आहे. मी कॉमर्स बॅकग्राऊंडचा विद्यार्थी आणि सूर्या वायर्स या कंपनीमध्ये मी क्लेरिकल जॉबला होतो. पण जी मुंबई बदलताना मी पाहिली, जी काही गर्दी तिथे वाढली, मग दुसरीकडे नोकर म्हणून वावरण्यापेक्षा आपल्या गावामध्ये आपण मालक म्हणून जगावं या उद्देशाने शेतीवाडी स्वतःची होती ती बघण्यासाठी म्हणून मी 2000 साली मुंबई सोडली, इथे स्थायिक झालो. आणि त्याचबरोबर नशिबाचा एक भाग म्हणून हे काम त्यावेळेला संस्थेने गावात सुरू केलं आणि मग त्या संस्थेबरोबर ते काम सुरू केलं. हळूहळू करताना ते काम इतकं मोठं झालं की शासनाने त्याची दखल घेतली आणि सध्या मी मॅंग्रोव्ह फाउंडेशन फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये रिसर्च असिस्टंट म्हणून काम करतोय. तर गरजेचं नाहीये की तुम्हाला नोकरी धंद्यासाठी मुंबईतच जाण्याची गरज आहे. तुमच्या गावातल्या अशा काही गोष्टी जर तुम्ही शोधल्यात तर तुम्हाला तुमच्या गावात राहून सुद्धा उत्पन्नाचं साधन मिळू शकतं किंवा नोकरी आजही इथे मिळू शकते. तर सगळ्यांना हीच विनंती आहे की
की आपल्या गावावर जर खरंच प्रेम असेल तर गाव सोडून शहरांमध्ये राहण्यापेक्षा आपल्या गावाची जैवविविधता सांभाळण्यासाठी किंवा आपल्या गावाचं गावपण जपण्यासाठी तरुण पिढीने गावामध्येच राहावं. मँग्रोव्ह फाउंडेशन जी संस्था आहे कोकणामध्ये आता काम करते पर्यटनावरती, तर त्याबद्दल काय माहिती द्याल? मँग्रोव्ह फाउंडेशन ही वनविभागाचाच एक भाग आहे आणि स्थानिकांमध्ये कांदळवनाविषयी जनजागृती करणं आणि त्याचबरोबर त्यांना त्यातून रोजगाराची निर्मिती तयार करून देणं याच्यासाठी ते काम करतात. मग त्यामध्ये शोभिवंत माशांची शेती असेल, जिताडा पालन असेल, खेकडा पालन असेल यासारखे उपक्रम खाड्यांमध्ये करतात. त्याचबरोबर निसर्ग पर्यटनाची एक संकल्पना त्यांनी इथे राबवली, ज्यामध्ये कांदळवनाची सफर ही कयाक सारख्या छोट्या बोटीतून तुम्हाला करता येते. त्याच्या इनलेट्समध्ये जाता येतं. स्थानिक मुलं तुम्हाला त्या कांदळवनांची नावं, त्याची शास्त्रीय नावं सांगतात, तिथलं पक्षी दर्शन घडवतात. त्याचबरोबर कांदळवनात तिथे मेन स्ट्रीम मध्ये फिरण्यासाठी सुद्धा तुम्हाला काही बोटी अशा अंजरल्यामध्ये दिसतील की तिथे 2 कयाक आणि 1 बोट आहे, ज्यातून तुम्हाला खाडीमध्ये नेलं जातं. स्थानिक मुलांना रोजगाराची संधी त्याच्यामुळे उपलब्ध झाली. स्थानिक मुलं चांगल्या पद्धतीने आपल्याच गावात असलेली जैवविविधता ओळखायला लागलेत. सोनगाव सारखं गाव असेल, दिवेआगर असेल, अंजरले असेल, अशा गावांमध्ये निसर्ग पर्यटनाचे वेगवेगळे उपक्रम फाउंडेशन कडनं सध्या सुरू आहेत. अच्छा, तर मँग्रोव्ह फाउंडेशन हे अंजारले आणि आपल्या कोकण किनारपट्टीला हे सगळे प्रकल्प चालू केले. तर नक्कीच आम्ही आमच्या स्वर्गीय कोकण सफरमध्ये या सगळ्या ठिकाणी भेट देऊ. धन्यवाद तुमचे. तुम्ही खूप अतिशय उत्तम आणि आम्हाला खरंच गरजेची असलेली आणि युवा पिढीला आता माहिती असायला पाहिजे अशी माहिती तुम्ही आज आम्हाला दिली. त्याबद्दल तुमचे मनापासून आभार की तुम्ही इथे आलात आणि तुमच्यामुळे आमचा आवाज बऱ्याच कोकणातल्या लोकांपर्यंत पोहोचेल आणि आपलं कोकण वाचवण्यामध्ये आपण सगळ्यांना मदत करू किंवा त्यांना ह्या कोकणात खरंच काय खजिना आहे याची माहिती करून देऊ. तर त्याबद्दल तुमचेही मनापासून आभार. तर मित्रांनो, कोकणातील या निसर्गतेने नटलेल्या डोंगराच्या कुशीत आणि समुद्राच्या तीरावर असलेल्या सुंदर अशा वेलास गावची सफर आम्ही इथे थांबवत आहोत आणि इथल्याच शेजारी असणाऱ्या बाणकोट किल्ल्याची सफर चालू करत आहोत. तर माझा पुढचा व्हिडिओ स्वर्गीय कोकण सफर या सिरीजचा पुढचा व्हिडिओ तो म्हणजे बाणकोट किल्ल्याचा असणार आहे आणि तो व्हिडिओ पाहायला विसरू नका. तोपर्यंत मी अमृता पातळे तुमची रजा घेत आहे.